मॉर्निंग. मी गणेश चव्हाण, विठ्ठल ढोले सर आणि ज्ञानेश्वरी चव्हाण यांच्या टीममधून मंचरमधून बिलॉंग करतोय. या मावशींना आपण 3 महिन्यापूर्वी रियांश अमृत ज्यूस दिले होते. तर आपण त्यांना कशासाठी दिले होते त्यांच्या तोंडून ऐकू आणि काय रिझल्ट आलाय ते पण ऐकूया. माझे नाव अनिता सुभाष येवले. मला 5 प्रकारचे आजार होते. 3 महिन्यापासून मी अमृत ज्यूस घेतले. तेव्हापासून मला पहिला आजार होता पाळीमध्ये त्रास व्हायचा. 2-3 दिवस अशी झोपूनच राहायची. नंतर तो आजार मला 2 बाटल्यांमध्येच कव्हर झाला. पुन्हा किडनी स्टोन होता. किडनी स्टोन सुद्धा 2 बाटल्यांमध्ये माझा पडला. पुन्हा रक्त मला खूपच कमी होतं. डॉक्टरांनी मला सलाईनद्वारे म्हणजे इंजेक्शन घ्यायला सांगितलेले रक्ताची वाढीवर. तर ते पण पूर्ण झाले. आणि शुगर सुद्धा माझी खूपच वाढलेली होती. ती पण 350 पर्यंत शुगर होती. ती पण आता नॉर्मलला आली. पुन्हा शेवटचा आजार माझा पिशवीचा होता. पिशवीला माझ्या 2 गाठी होत्या. डॉक्टरांनी मला 1 वर्षापूर्वी माझ्या पिशवीला गाठी एक 13 ml ची होती आणि एक 3 ml 3.6 ची अशी होती. तर त्या मी आज ना सोनोग्राफी केलेली आहे. सोनोग्राफीमध्ये माझे पूर्ण गाठी वितळून गेलेल्या आहेत. तर बघा, या मावशींना आपण गाठींसाठी दिलं होतं. पिशवीला गाठी होत्या आणि त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं. ऑपरेशनचा खर्च त्यांना 85,000 रुपये सांगितला होता. पण त्यांनी फक्त घेतलं होतं गाठीसाठी. पण त्यांना त्याच्याबरोबर 4 आजार होते, ते पण त्यांचे नील झालेले आहेत. तर मावशी, तुम्ही हे रियांश अमृत ज्यूस लोकांना काय सांगाल, घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे? घेतलं पाहिजे. अमृत ज्यूस हे एकदम चांगले औषधच आहे म्हणायचं. आणि ते अमृत ज्यूस नसून अमृतच आहे. वा वा वा, ठीक आहे. तर बघा, हर हर रियांश, हर घर रियांश.